हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंगल कलश विषयी काही माहिती आणि मंगल कलश कसा स्थापन करायचा, कुठे स्थापन करायचा, का स्थापन करायचा आणि तो कोणत्या देवाचा असतो किंवा मंगल कलशमध्ये कोणत्या कोणत्या देवांचा वास असतो। तर ते मी तुमच्यासोबत आज संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी इथे एक तांब्याचा कलश घेतलेला आहे। मंगल कलशसाठी तांब्याचा कलशच वापरतात, जर नसेलच तर आपण पितळेचा किंवा स्टीलचा देखील वापरू शकतो। तर या ठिकाणी मी एक मस्त स्वच्छ धुवून घेतलेला तांब्याचा कलश घेतला आहे। त्याच्यावरती कुंकाच्या साहाय्याने स्वस्तिक काढून घेतले। स्वस्तिकच्या रेषा सगळ्या बाहेरून आतमध्ये घेऊन म्हणजे बाहेरून आतमध्ये जातात अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिक कधी मोकळं ठेवत नाहीत। स्वस्तिकमध्ये 4 टिंब देखील काढून घ्यायचे। त्यानंतर खालून वर जातील अशा पद्धतीने 5 रेषा पूर्ण कलशाभोवती मारून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की मी खालून वरपर्यंत अशा 5 रेषा मारल्यात आणि त्यानंतर या कलशमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। अगोदर पण पाणी टाकू शकतो, पण नंतर टाकलं तर ते बरं पडतं, अगोदर काढायला वगैरे पाणी सांडत नाही, म्हणून मग मी नंतर पाणी टाकून घेतलं आहे त्यामध्ये। आणि त्यानंतर मंदिरात म्हणजे आपलं जे देवघर असतं, देवघराच्या उजव्या साईडला म्हणजे देवांच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे। तर तशाच पद्धतीने मी इथे एक डिशमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत। डिशमध्येच तांदूळ का, तर तांदूळ खाली देखील ठेवू शकतो, पण मग तांदूळ आपल्याला ते कलश हलवता येणार नाही। जेव्हा जेव्हा आपल्याला पूजा वगैरे करायची असेल तर आपण कलश खाली घेऊ शकतो, त्यामुळे डिशमध्ये ठेवलं तर बरं पडतं, म्हणून डिशमध्ये तांदूळ ठेवले। तांदळावरती हळदी कुंकू वाहून घेतले। तांदूळ कधीच असे पांढरे ठेवायचे नसतात, तर त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिले। त्याच्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवला। कलशातल्या पाण्यामध्ये गंगेचा हे असतो, वास असतो, त्यामुळे त्या गंगेची पण आपण पूजा करून घेणार आहे। म्हणजे हळदी कुंकू, अक्षता, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, फूल पण टाकू शकतो, पण फूल कसं लवकर खराब होतं म्हणून मी फूल नाही घातलं। आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये आंब्याची 5 पाने मी घालून घेत आहे। आंब्याच्या ऐवजी आपण यामध्ये नागिनीचे पानंसुद्धा घालू शकतो, पण मला नागिनीचे पानं भेटले नाही आणि नागिनीचे पानं ना लवकर खराब पण होतात, म्हणजे सुकून पण जातात त्यामुळे, आणि आंब्याची पाने जास्त दिवस टवटवीत राहतात, त्यामुळे मी यामध्ये आंब्याचीच पानं घातलेली आहेत। या कलशामधलं पाणी आपण मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा अशा दिवशी बदलू शकतो किंवा चेंज करू शकतो। रोज केलं तरी चांगलंच, पण मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला आवर्जून यातलं पाणी चेंज करून हा कलश परत जशास तसा स्थापन करायचा आहे। आणि त्या पाणी म्हणजे जे कलशाचं पाणी आहे त्याचं काय करायचं, तर कलशाच्या पाणी आपण आपल्या पूर्ण घरात शिंपडून जे पाणी बाकीचं राहतं ते पाणी तुळशीत घालायचं आहे। इकडे तिकडे ते पाणी फेकायचं नाही। ह्या कलशामध्ये आपल्या ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 देवांचा वास असतो। तर कलशाचा जो काठाचा भाग आहे तिथे विष्णूंचा वास असतो, गळ्याचा भाग आहे तिथे महादेवाचा वास असतो आणि खालचा जो भाग असतो तिथं ब्रह्मांचा वास असतो। तर विष्णूच्या तोंडात म्हणजे विष्णूच्या आतमध्ये समजा आपण हे जे श्रीफळ असतं, श्री म्हणजे ती लक्ष्मी असते या नारळामध्ये, तर त्यामुळे त्याला श्रीफळ असं म्हणतात। आणि त्यानंतर शेंडीचा भाग वरती अशा पद्धतीने मी हे नारळ त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आपल्याला कलशामध्ये। आणि ब्रह्मा, विष्णू, महेश आणि लक्ष्मी म्हणजे सगळ्या देवी आणि त्यातली त्यात गंगेचा पण वास असतो यामध्ये। आणि हे नारळ ह्यामध्ये ठेवून घेतल्यानंतर त्याची आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे हळदी कुंकू वाहून धूप दीप ओवाळून याची आपल्याला पूजा करायची आहे। हळदी कुंकू नारळाला लावून झालं तर ते नंतर आपल्याला स्वतःच्या कपाळाला लावायचं आहे। हे आपल्या कुलदेवताचं प्रतीक म्हणून आपण कलश स्थापन केलेला असतो। आपल्यावरती जे काही संकट येणार आहेत तर हे नारळ आपल्या स्वतःवर ओढून घेतं, म्हणून हे आपल्या सेफ्टीसाठी म्हणा किंवा आपल्या चांगल्यासाठी असतं कलश
मंगल कलश स्थापन केलेला आणि सगळं मंगलमय होत जातं मंगल कलश आपल्या घरात असेल तर. त्यामुळे मंगल कलश आपल्या देव्हाऱ्यावर असायलाच हवा. तर त्यानंतर जेव्हा आपण हळदी कुंकू अक्षता वगैरे वाहून घेतलं तर त्यानंतर धूप दीप ओवाळायची, घंटा नाद करायचा, मंगल कलशाच्या पंचोपचार पण पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या देवीचे मंत्र किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे असं म्हणत म्हणत आपल्याला हा पूर्ण कलश स्थापन करायचा आहे. किंवा आपण श्रीसूक्त वगैरे आपण म्हणू शकतो. त्यानंतर कलशाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर येतो भाग कलशाच्या सजावटीचा. तर मग आपण आपल्या पद्धतीने जसं हवं आहे तसं याला सजावट करू शकतो किंवा आशाला असं जरी ठेवलं तरी चालतं. तर मी या ठिकाणी एक मंगळसूत्र आपल्या देवीला घालून घेतलेलं आहे आणि मंगळसूत्रानंतर गजरा लावलेला आहे. गजरा मला आमच्या इकडे ओरिजिनल गजरा भेटत नाही, म्हणजे खूप मुश्किलीने भेटतो आणि त्यासाठी पूर्ण मेननगरमध्ये जावं लागतं. त्यामुळे मी अशा पद्धतीचा हा त्या कलशासाठीच हा गजरा ठेवलेला आहे, म्हणजे स्पेशली त्यासाठीच आणला होता आणि मग ते तिथेच असतो कलशाला वाहिलेला. तर पाहू शकता किती सुंदर अशी माझी पूजा पण आजची झालेली होती आणि मंगल कलशाची स्थापनासुद्धा झाली. तर अशा पद्धतीने झालेली आहे आपल्या मंगल कलशाची स्थापना. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून तुम्हाला कसे व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.